कडगाव गिजोनी जिल्हा परिषद मतदारसंघाच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार पौर्णिमा दिग्विजय कुराडे यांच्या प्रचारार्थ आपण आज पाहतोय कडगावमध्ये कोपरा सभा झालेली आहे। त्यानंतर हळदी कुंकूचा कार्यक्रम देखील येथे मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालेला आहे। खूप साऱ्या महिला येथे जमा झालेल्या होत्या। कोपरा सभेला देखील लक्षणीय गर्दी झालेली होती आणि या गर्दीला या कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार जे आहेत छत्रपती शाहू महाराज यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि निवडून देण्याचे आव्हान केलेलं आहे। तर पौर्णिमा ताई आहेत आपल्यासोबत। काय ताई सांगाल, तुमच्या प्रचारासाठी खास खासदार साहेब आज आलेले होते, कसं वाटते तुम्हाला तुमचा प्रचार करायला आलेले होते? आज आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार छत्रपती शाहू महाराज इथे आले आणि मला खरंच खूप छान वाटतंय, कारण आम्ही एक वेळ त्यांच्यासाठी सभा ठेवलेली आणि त्याला खूप उत्स्फूर्त महिलांचा प्रतिसाद होता। राणीसाहेब आलेल्या आणि त्यांनी तिथं भाषण केलं होतं। आज त्याची आठवण मला झाली। आज महाराजांनी इथं आव्हान केलं की योग्य व्यक्ती बघूनच तुम्ही मतदान करावं आणि जे काही असेल भ्रष्टाचार कोणी केला असेल, बाकीच्या गोष्टी अगदी, तर चांगल्या व्यक्ती पुढे यावा आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करावे, निर्णय घ्यावा, असं त्यांनी मतदारांना आव्हान केलं आणि ते मला खरंच भावलं। गेल्या 4-8 दिवसामध्ये तुमचा प्रचार आता बघितला आपण, प्रत्येक गावामध्ये जाताय, प्रत्येक घराशी तुमचा कनेक्ट होतोय, महिलांशी बोलताय, मतदारांशी बोलताय, ज्येष्ठ नागरिकांशी बोलताय। काय तरी वातावरण वाटतं या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आता? खरं तर आम्ही जी प्रचार आता सुरू केलाय, फक्त पॅम्पलेट देऊन किंवा सांगून येणं असं नाहीये, तर आम्ही मतदारांशी बोलतोय आणि त्यातून हे जाणवतं की बऱ्याच महिलांना हे माहित नाही की 15 वर्ष आम्ही कुणाला निवडून दिलंय। तर बऱ्याच ठिकाणी आम्हाला असं म्हणतात की तुम्हाला आम्ही निवडून दिलंय आणि तुम्ही आज येताय का, असेही प्रश्न आम्हाला मिळाले। बऱ्याच ठिकाणी असं सांगितलं की आमचे रस्ते झालेले नाहीत आणि त्या रस्त्यावरून आम्हाला पाणी आणावं लागतं, आम्हाला त्रास होतो, आमच्या मुलांना बस स्टँड नाहीये, अशीही एका गावात तक्रार होती। एका गावात पाण्याचा प्रश्न होता, आम्हाला पाणी मिळालेलं नाही नदीचं, हाही प्रश्न होता। असे बरेचसे प्रश्न आणि सगळ्यात महत्वाचं, ज्येष्ठ महिला ज्या आहेत, त्यात विधवा असतील वगैरे, तर त्यांच्या पेन्शनचे प्रश्नही मला दिसून आले इथं। काहींची पेन्शन बंद झालेली आहे, काहींची पेन्शन, अगदी एका ठिकाणी तर रेशन कार्डचा प्रश्नही मला विचारला एकट्या घरातून, आमचं तुम्ही तयार करून द्या म्हणून। तर असे बरेचसे प्रश्न आहेत। मी आतापर्यंत प्राध्यापिका म्हणून काम केलंय, तर हे इतकं डीप समाजात जाऊन इतके प्रश्न असतील असं मलाही वाटलं नव्हतं। छोटे छोटे जे आपल्यासाठी छोटे वाटणारे प्रश्न कोणासाठी तरी खूप मोठे असतात आणि ते सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असं मी मतदारांना आश्वासन दिलंय ऍक्च्युली, आणि ते मी नक्कीच पूर्ण करेन। कडगावमध्ये ताई सभा पाहिली आपण, कोपरा सभेचा प्रतिसाद बघून तुम्हाला काय वाटतं? खूप छान वाटलं हा प्रतिसाद बघून। आम्ही महिलांशी बोललो, त्यांचे प्रश्न जाणून घेतले आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरही दिली। त्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला लाभला। विजयाची खात्री कितपत वाटते आता? विजयाची खात्री तर बाळगूनच मी निवडणुकीत उभी आहे आणि लोकांचा प्रतिसाद बघता मला तशी खात्री वाटतेय। कडगावमध्ये सभा होती, सभेला प्रतिसाद कसा मिळतोय? तुम्ही मतदारांशी भेटताय, तर काय वाटते तुम्हाला? छान वाटतंय, सगळ्यांना भेटून छान वाटलं। असं वाटतं की निवडून येणार आम्ही सगळे, आम्हाला मतदान देतील। आणि काय आव्हान करताय जनतेला? काय लोकांच्या अडचणी आहेत त्या आम्ही दूर करू निवडून आल्यावर। छत्रपती शाहू महाराज यांच्या मार्गदर्शनात ही सभा संपन्न झालेली आहे। हे छत्रपती शाहू महाराजांनी देखील मार्गदर्शन केलेलं आहे। या मार्गदर्शनात त्यांनी काँग्रेसच्या ज्या उमेदवार आहेत त्यांना निवडून देण्याचं आव्हान आज केलेलं आहे आणि ताईंना देखील आता विजयाची खात्री वाटू लागलेली आहे। तेव्हा जनतेने त्यांच्यासाठी मतदान करावं, त्यांना एक वेळ संधी द्यावी। कुराडे कुटुंबियांनी एक वेळ संधी देखील मागितलेली आहे, ती एक वेळ संधी द्यावी असं आज आव्हान या सभेच्या माध्यमातून पौर्णिमाताई कुराडे यांनी लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून केलेलं आहे।